पावसाळ्याचे दिवस आहेत. पावसाळ्याच्या दिवसामध्ये सतत पाऊस पडत राहतो आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये जागा ओलसर राहते आणि तिथं जर आपण काही झाडू वगैरे मारला नाही, ब्रश नाही मारला, तर ती शेवळी धरू शकते. आणि अशा शेवळी धरलेल्या ठिकाणी जर आपला चुकून पाऊल पडला, तर आपण पडून आपल्याला जखम होऊ शकते किंवा आपल्याला काहीतरी होऊ शकतं. म्हणजे एकच गोष्ट आहे की पावसाळ्याच्या दिवसामध्ये घराच्या आजूबाजूची साफसफाई करायची. माझी एकच इच्छा आहे. पण हा विषय असा का मी मांडते हेही तुम्हाला सांगते. कारण की 2 दिवसापूर्वी 2 म्हणजे परवाच दिवशी गुरुवारी मी पावसातून पडले. म्हणजे की क्लासला जाते मी ह्याच्या ओम शांतीच्या ब्रह्मकुमारी क्लासमध्ये. म्हणजे क्लास करून झाल्यानंतर मी पडले पावसामध्ये. कारण की त्यांच्या दुसऱ्यांच्या घरामध्ये असते ते क्लास चालू असतो आणि तिथं त्यांच्या घरामध्ये आजूबाजूला साफसफाई नसल्यामुळे शेवळी पूर्ण धरली आणि त्या शेवळीवर पाऊल पडून मी घसरून पडले आणि माझा पाय खूप सुजलेला आहे आणि खूप त्रास पण होतोय. मुकामार पण लागलाय. फक्त पायाला लागलं, डाव्या पायाला आणि ते तुम्हाला दाखवते मी. खूप त्रास होतोय, सुजलाय तो आता पाऊल. फक्त इतकंच सांगते, की मी जसं पडले ते असं माझ्यासारखं कोणी पडू नये आणि त्याला लागू नये याच उद्देशाने मी तुम्हाला सांगत आहे, की पावसाळ्याचे दिवस असतात त्यामुळे सांभाळून चाला. जपून पाय ठेवा जमिनीवर ठेवताना. कारण की सतत पाणी राहिल्यामुळे शेवळी धरते आणि तिथून आपल्याला शेवळी जिथं धरलेली असते तिथं आपला पाय टिकत नाही आणि आपण घसरून पडू शकतो. त्यामुळे आपल्याला काहीही होऊ शकतं. मग नशीब माझं, की कुठेतरी पाय मोडला नाही एवढंच मला देवाचे आभार आहेत, की सगळ्यांचा आशीर्वाद असल्यामुळे आपले पाय कुठे मोडला नाही. एवढं झालं फक्त मुका लागला आणि थोडंसं लागलेलं आहे. एवढं सांगण्याचा उद्देश इतकाच होता, की जसं मी पडले तसं कोणी पडू नये आणि त्यासाठीच मी फक्त सतर्क राहण्यासाठी आपण शेवळी धरलेल्या ठिकाणी हळूवार चालणं किंवा शेवळी धरलेल्या ठिकाणी आपण जाऊच नाही या उद्देशाने सांगते आणि मी तुम्हाला दाखवते माझ्या पायाला केवढं लागलंय ते. तर हे बघा असं माझ्या पायाला लागलेलं आहे. पूर्ण पाय सुजलाय. परवा दिवशी झालं होतं, पण आता ते इंजेक्शन घेतलं आणि थोड्याशा टॅबलेट घेतल्या त्यामुळे असं झालं. हे बघा पूर्ण पाय सुजलेला आहे आणि त्याच्यानंतर गुडघ्याला सुद्धा लागलेलं आहे मला. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट काय, गोळी घेतल्यानंतर थोडीशी कळ बरी आहे माझी आणि जास्त आपटलं. आणि मेन काय झालं, मुलगी माझी आजारी होती, तिला ताप आला होता आणि त्या तापाच्या ह्याच्यामध्ये ते ब्रह्मकुमारी ते गुरुवार भोग देतात म्हणजे प्रसाद देतात. तो प्रसाद खाल्ल्यानंतर तिला उलटी आली. म्हणून ती उलटी म्हटलं घरात करू नये म्हणून बाहेर घेऊन जायला गेले दारात आणि दारातून मी तिला उलटी करण्याऐवजी मीच पडून मलाच लागलं भरपूर. तरी पण मी ऑफिसमध्ये का आले, की घरामध्ये करमत नाही मला आणि ऑफिसमध्ये आलं की मस्त काहीतरी काम करता येतं, घरामध्ये नाही एवढं करता येत आणि मग सतत सवय झाली ऑफिसमध्ये येऊन आणि आणि त्यामुळे मला घरात राहायला चैनच पडत नाही आणि घरात कोणी नसतं ना, आता मुलं पण शाळेला आपल्या जातात, मिस्टर आपल्या कामाला, घरात एकटंच राहावं लागतं, सासू सगळे बाहेरच जातात ना, त्यामुळे मी आले ऑफिसला. आता ऑफिसमध्ये काही जास्त काम नसतं, बसूनच जे काही करायचं असतं ते बसूनच करावं लागतं. आता घरात बसणार ते मी म्हटलं ऑफिसमध्ये जाऊन करावं काम. चला म्हटलं. पण आज थोडासा त्रास होतोय. मला वाटतं की मी आज घरी जावं हाफ डे करून सरांना सांगून. सो बाय. आणि तुम्ही टेक केअर सर्वांना. ही सर्वांनी काळजी घ्या पावसाचे दिवस असल्यामुळे.